श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 4. मित्रांनो, स्वामी चरित्र वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्ताने. न लगे कारणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवगाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामी चरित्रगात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव स्वरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने. व्हावी मनोनी या लग्ने, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्याचे फसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पदुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानवरूपी झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळे. नास्तिका प्रती तात्काळ, योग्य शासन करीता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी 2 संन्यासी, आले अक्कलकोटी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. वैसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून, उठोनिया चालिले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची वास्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गर्जती वाचे.
हेतू पुरवावे मनीचे मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. मनोनी कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवसी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचलासी, तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवसी, राहिले केवळ उपवासी. रात्र होती तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छवना, त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थाध्याय गोड हा. भक्तांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 समाप्त झाला आहे. मित्रांनो, स्वामींची कृपा होण्यासाठी, आयुष्यात सुख समाधान मिळण्यासाठी नेहमी स्वामींची सेवा करत रहा. तुमचे कल्याण हो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. श्री स्वामी समर्थ.